हा त्या विकासकावरती आणि ज्याला हे कंत्राट दिलेलं आहे त्याच्यावरती अगदी कडकपणे मनुष्यबळाचा या ठिकाणी मनुष्यवधाचा या ठिकाणी त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. IPS कलम 304 या ठिकाणी लागलं पाहिजे. या घटनेची माहिती कळताच मी या ठिकाणी आलेले आहे. उपमहापौर आलेले आहेत आणि विरोधी पक्षनेता किशोरीताई पेडणेकर पण या ठिकाणी आलेले आहेत. अतिशय वाईट अशी दुर्घटना या ठिकाणी झालेली आहे. ही सुभाषनगर कॉलनी आहे. या ठिकाणी अशा म्हाडाच्या त्यावेळेच्या बिल्डिंग्स ज्या त्यानंतर सगळ्या रजिस्टर झालेल्या आहेत. त्यामुळे तसं म्हाडाच्या याच्यामध्ये आपण नाही म्हणता येणार, कारण माझी स्वतःचीच 18 नंबर बिल्डिंग माहेर असल्यामुळे माझी बाजूलाच बिल्डिंग आहे. तर ह्या सगळ्या रजिस्टर नंतर झालेल्या आहेत. ओनरशिप सगळ्या बिल्डिंगला मिळाली आहे आणि आता गेल्या 5-7 वर्षापासून प्रत्येक बिल्डिंगला ह्या ठिकाणी वेगवेगळे असे बिल्डर्स विकासक या ठिकाणी डेव्हलप करायला येतात आहे. 36 नंबर बिल्डिंग आहे आदित्यराज, ह्या ठिकाणी डेव्हलपर विकासकाचं या ठिकाणी काम चालू होतं. अतिशय निष्काळजीपणे आहे हा. अजिबात हे टॉलरेट केलं जाणार नाही. कामगार त्यांना जे आपण त्या ठिकाणी जे कामगारांचे नॉर्म्स असतात, या ठिकाणी जर म्हणायला गेलं तर बिल्डिंग अँड अदर कन्स्ट्रक्शन्स वर्कर्स, त्याला आपण BOCW ॲक्टच्या अंतर्गत या ठिकाणी कामगारांना सगळ्या सेफ्टी गॅजेट्स जे असतात त्या ठिकाणी मग हेल्मेट असेल, सेफ्टी नेट असेल, ह्या सगळ्या गोष्टी कामगारांना देऊन त्या ठिकाणी असलेल्या साईट इंजिनियर्स त्यांनी इन्स्ट्रक्शन्स दिल्यानंतर कामगारांनी या ठिकाणी मुवमेंट केली पाहिजे. इंजिनियर्स कुठे होता या ठिकाणचा? या ठिकाणी विकासक आणि त्यांनी कोणाला जे कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं तो कॉन्ट्रॅक्टर आणि त्याचे साईट इंजिनियर्स या ठिकाणी उपस्थित असायला पाहिजे होते. तर ह्या ठिकाणी जी 6 माळे कंप्लीट केल्यानंतर 7व्या माळ्यावर जी परांची बांधली आहे, त्या परांचीवर एका वेळी 6 जणं बसली होती आणि अचानक ती परांची कोसळली आणि खाली आलीत सगळेजण आणि एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. 5 जणं राजावडे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे, 1 जण ICUमध्ये आहे. ही सगळी बातमी मी आता घेतली आणि इथून आम्ही राजावडे हॉस्पिटलला पण चाललो आहोत. तर ही फार दुर्दैवी घटना आणि ह्याचं संपूर्ण हा विषय हा त्या विकासकावरती आणि ज्याला हे कंत्राट दिलेलं आहे त्याच्यावरती अगदी कडकपणे मनुष्यबळाचा या ठिकाणी मनुष्यवधाचा या ठिकाणी त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. IPS कलम 304 या ठिकाणी लागलं पाहिजे. नाही, हा विषय आम्ही तातडीने सगळ्या बैठक घेतो आहे. आता आपण स्वच्छ मुंबई अभियान 365 डेज आपण कार्यक्रम राबवतो आहे. त्याच्यामध्ये आपण नागरिकांचा सहभाग घेतो आहे. त्याच्यामध्ये आपण शाळा, कॉलेजेस आणि त्याचबरोबर नगरसेवकांचा पण सहभाग घेतो आहे आणि त्या माध्यमातून आपण मोठे मोठे उपक्रम हाती घेऊन त्याचे जर फोटो अपलोड करून आपण एक कॉम्पिटिटिव्ह स्पर्धा या ठिकाणी घेतो आहे. ठीक आहे, आता जे आधीच्या ह्याच्यामध्ये झालं ते झालं. आता आपण ही सुधारण्याची पूर्ण प्रक्रिया आहे ही या माध्यमातून आपण सुरू केलेली आहे. तर येणाऱ्या काळात तुम्हाला सुंदर आणि स्वच्छ मुंबई नक्कीच दिसणार. नाही, ह्याच्यावरती आम्ही अतिशय संवेदनशील आहोत. ह्याविषयी जर काही अशा पद्धतीचे ट्विट किंवा अशा पद्धतीचं काही विषय झाले असतील तर त्याची माहिती घेऊन मी नक्कीच त्या बाबतीत पूर्ण विचारणार अधिकाऱ्यांना की ह्या बाबतीत कुठे त्यांना त्याबद्दल संपूर्ण घनकचरा किंवा कचरा पडलेला किंवा त्या पद्धतीचं व्यवस्था त्यांना दिसली, मी स्वतः जाऊन पाहून येईल तिथे. ती कन्स्ट्रक्शनची कामं चालू आहेत आणि वारंवार मी याच्यावरती बैठका घेते. एकतर आपण बघितलं की AQR पण त्या पद्धतीत वाढलेलं आहे, संपूर्ण AQI. तर ह्या पद्धतीने आपण विकासक आणि त्यांनी घेतलेले सेफ्टी कॉज ह्याच्यावरती हे तर होता कामा नये. ही फार दुर्दैवी घटना आहे, पण ह्याच्या पुढे पण झाली नाही पाहिजे आणि ह्याच्या अगोदर झालेली आहे त्यावरती पण जर स्थानिक त्या ठिकाणी प्रशासन असेल, महानगरपालिका असेल किंवा म्हाडा प्रशासन असेल, यांचं त्याच्यावरती कंट्रोल असणं खूप गरजेचं आहे. जर ते नसेल तर मग ह्या दुर्घटना होण्यासाठी कुठेतरी तेही जबाबदार आहेत असं मी म्हणते.